म्हणजे झाडं आपली हिरवीगार होण्यासाठी हे आम्ही आणलेलं आहे. 2 दिवस सुकवणार आणि मग पाठवणार आहे. कारण आणि ही उडदाची डाळ 2 वाट्या वाजलेत 6:45 होऊन गेलेत. आता तो बाथरूमच्या बाहेर आलेला आहे. बघा ना काळोख झाला, अजून नाही आला तो. काढायला लागणार आहे. चला सकाळ झाली. तुम्हाला मी सगळ्यात आधी पहिला ना गुलाब दाखवते. हा बागेतले आपल्या गुलाब किती मस्त फुललेत ना. त्याशी बघितलं तर एकदम छान कळ्या अशा होत्या. गावठी गुलाब बघा. बघा किती मस्त रंग आहे याचा, सुंदर रंग आहे. आणि हा बघा, हा मागे दाखवला होता सगळ्यांना. हा अजून फुलला पण नाही, कळी आहे ती अजून. तर ह्या आपल्या फुलझाडांना खत घालायचे. त्याच्यामुळे कुणालचे बाबा खत तयार करतात, लिक्विड खत. तुम्हाला दाखवते. मागच्या वेळेस आम्ही शेणाचं पाणी घातलं होतं. आणि आत्ता आपण दुसरं जे आपल्याकडे एक रासायनिक नाही आहे, आयुर्वेदिक आहे ना हे पण खत. सेंद्रिय, आयुर्वेदिक नाही. आयुर्वेदिक आपण माणूस वापरतो ना. सेंद्रिय खत. तुम्हाला ही बॉटल आहे ना मागे दाखवले होते. हे मुंबईवरून आम्ही आणलेलं आहे. हां ऑर्गॅनिक. हे बघा, हे तुम्हाला ऑर्गॅनिक बॉटल. हे बघा, हे ऑर्गॅनिक वगैरे लिहिलेले आहे. तर ही 20 लिटरची बालडी घेतली पाण्याची भरून. त्यात अजून थोडंसं पाणी घालावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये 40 ml टाकायला. 2 ml टाकलंच ना 1 लिटरला. मग 20 लिटरला 40. हां, तर 40 ml बरोबर मोजून ह्या पाण्यामध्ये घालायचं. आणि मग प्रत्येक झाडाला 1-1 मग घालायचं ना. 1 लिटर प्रत्येक झाडाला घालायचं. छान आहे. झाडांच्या वाढीसाठी आणि म्हणजे झाडं आपली हिरवीगार होण्यासाठी हे आम्ही आणलेलं आहे. ऑर्गॅनिक औषध खत आहे ते. खत औषध म्हणजेच खत आहे ते. त्याचं मागे मला असं वाटतं की 1-2-3 महिन्यापूर्वी घातलं होतं ना. एकदाच घातलं त्याला. हां, त्यांना म्हटलं घाला आता खताची. आता झाडांना कशी गरज आहे. आता आपलं ते सीताफळाच्या झाडाला पण फुलं वगैरे आलेली आहेत ना. तुम्ही घालायचं नसतं. ऑर्गॅनिक आहे, एवढं काही चिंता नाही. थोडी जास्त झालं तर काय एवढं काही नसतं. पण जास्त तेवढं टाकायचं मापात. पाणी घाल अजून त्यात. झाडांना पण अन्नाची गरज असते. जसं आपल्याला गरज फुल घालायचं त्याला बस. खत घालून झाल्यानंतर. म्हणून तर ना पाणी घालायचं व्यवस्थित. सगळ्या मुलांना पुचलं पाहिजे ते. म्हणून मी ते पाणी घालायच्या आधीच घालायचं. असंच आपण देतोच ना झाडांना. आता आपल्याला माहिती पडलं ना घालायचं. घातलं ना 1 मग की त्याच्यावरती 1-2 मग पाणी घालायचं. बघा ह्या ज्या बॉटल असतात ना ह्या थोड्याशा महाग मिळतात. छान आहे. तुम्हाला दाखवते बघा. आता ही मोठी बॉटल आहे, महाग मिळतात पण ह्याचा वापर आहे ना खूप कमी होतो. आता ही 500 ml ची बॉटल आहे. आता तुम्ही बघितलं पाण्यामध्ये आपण किती मिक्स केलं. 500 ml आहे बॉटल, 40 ml मिक्स केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 1-2 वर्ष ह्या बॉटल टिकतात. हे बघा एक्सपायरी डेट पण तुम्हाला दाखवते. 2024ला पॅकिंग केलेलं आहे आणि 2027मध्ये म्हणजे 7व्या महिन्यामध्ये संपणार आहे. मुंबईला टेरेस गार्डनवाले वगैरे लय वापरतात. हां, म्हणजे जरी ही महाग जरी पडली ना, एक समजा 500 रुपयाला जरी बॉटल असेल ना तरी पण 2 वर्ष आपण आरामात वापरतो. त्याच्यामुळे 2-3 वर्ष जातात. त्याच्यामुळे जास्त असं काय खर्च असा येत नाही लिक्विड खताचा. म्हणजे वर्षानुवर्ष आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे ह्या बॉटलनं घ्यायच्या, आपल्या झाडांसाठी चांगलं असतं हे. असं सगळं आहे. रंग बघा कसा काळा झाला ना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी झाडांसाठी जरा खत पाणी तयार करायला घेतलं ना, तर म्हटलं मी तुमच्याशी पण पटकन म्हटलं शेअर करते. आता हे जे खत आहे ना, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी आम्ही हे घातलं होतं. आणि म्हणजे मध्ये आम्ही ह्याचं शेणाचं पाणी आहे ना ते पण झाडांना दिलं होतं. राख असतं, राखेचं पाणी, ते पण सगळं झाडांना जातं असं रोजच्या रोज म्हणजे समजा एक 8 दिवसांनी 15 दिवसांनी आम्ही घालतोच. आणि आता हे जे आणलेलं आहे ना ते पण आता सुरुवात केली ना घालायला, तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते. कदाचित तुम्हाला पण उपयोगी पडेल. पण ह्या ज्या बॉटल आहे ना, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ह्या बॉटल थोड्याशा महाग मिळतात. म्हणजे अंदाजे पकडा ना, एक 450-500ला जरी असली ती बॉटल तरी पण ती वर्षानुवर्षी आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे अजिबात ती अशी महाग नसते. तुम्ही हिसाब करा, 1 वर्ष जरी बॉटल आपण वापरली 500 रुपयाची, 2-3 वर्ष जरी वापरले तरी ती झाले 200-200 प्रमाणे खर्च येतो ना वर्षाचा. म्हणजे एक 100-150 रुपये. हां, त्याच्यामुळे जास्त असं काही महाग पडत नाही. आणि हे कसं ऑर्गॅनिक आहे त्याच्यामुळे अजिबात झाडांना काही नुकसान नाही. आता आपल्या झाडाने बघा आता फुलं वगैरे मोहर वगैरे यायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे गरजेचं आहे खत वगैरे देणं, खूप गरजेचं असतं. अन्नद्रव्य जसं आपल्याला गरज असते ती झाडांना पण असते ना. त्याच्यामुळे असे लिक्विड खत असतं ना त्याच्यामार्फत द्यायचे असं आहे ते. तर आता मी तुम्हाला दाखवते आपलं सीताफळाचं झाड. मागे तुम्हाला मी दाखवलं होतं, त्याला
फुलं धरायला सुरुवात झाली ना ते तुम्हाला मी दाखवलं. आणि आता त्याची वाढ किती झाली ते पण तुम्हाला दाखवते. हां तेच. तर हे बघा, हे आता आपलं कसलं झाड आहे, हे सीताफळाचं झाड तुम्हाला मागे दाखवलं. आणि ते बघा फुलं बघा तुम्हाला दिसतंय ते यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आता ह्या झाडांना कसं खत पण हवं. जेव्हा मोहरतं ना तेव्हा जरूरत असते खताची वगैरे. तर आता हे टाकलं याच्यामध्ये लिक्विड खत टाकलं. हां चला आता दुसऱ्या झाडाला फुलं जेव्हा टाकतात ना तुम्हाला मी दाखवते फक्त. हे आपलं लिंबाचं झाड बघा, याचं राख वगैरे टाकणं आमचं चालूच असतं. आला शेरखान आला. हा बघा उधळतोय कसा तो. बाबू थांब बेटा. डायरेक्ट आता मुळाशी ढातलं. म्हणजे एक मग टाकलं तो आहे ना 900 ml चा मग आहे ना तो. जास्त नाही घालायचं, एकच मग घालायचं झाडांच्या ह्याच्याप्रमाणे. एक लिटर पाणी टाकायचं, 1 लिटर टाकायचं बरोबर पूर्ण, कमी नाही टाकायचं ह्याच्यामध्ये ना. 1 लिटर गेलंच पाहिजे खत. 1 लिटर टाकायचं पुरं. आता हे खताचं बघा टाकलंय ना लिक्विड. आता साधं पाणी घालायचं. चांगलं पाणीचं कसं सगळ्या मुलांना पोचलं पाहिजे. म्हणजे फक्त खताचं पाणी घालून नाही चालत ना, त्याला पाणी पण पाहिजे साधंवालं. ते खतामध्ये ताकद असते, ती सगळीकडे जायला पाहिजे. आणि तेवढं झालं तर पावर असते ना त्यामध्ये पण. सगळ्या मुलांना बघायला चांगलं पोषक पाणी घालून टाकायचं व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आपली कामं आहेत अधूनमधून. तर चला आता कोणाला जेव्हा ते करतीलच तुम्हाला मी शेरू दाखवते. हा बघा आता उधळून आलाय. वाघ्या मगाशी बाहेर फिरून आला, तो आता घरात आहे. दादाजवळ त्याला बांधलंय. दोघं जण ना मस्ती करत बसतात, मारामारी. ए बोक्या, ओय बोक्या कुठे गेला रे बाबू? ए बबडू कुठे गेला तू? नाव करायचे ना, आंघोळ घालायचे दोघांना. आता बघूया आज जमते का उद्या माहीत नाही, पण घालायचे आंघोळ. ए बबडू. जाम तर झाडाच्या इथे बघा आत्ता मी आले. जाम बघा कधी खाली पडलेत. पक्षी आहेत ना आपले पक्षी, त्यांना खायचं असतं ना, मग त्यांना चॉईस करून घेतात. आणि जे नको असतं ना ते असे खाली पाडून टाकतात. मग पण मला असं वाटतं, म्हणजे आम्हाला असं वाटतं की हे जे फळं पिकतात ना त्याच्यावरती सगळ्यात अधिकार पक्ष्यांचाच असतो. आणि आपल्या इथे हां नाही खायचं. हा म्हणजे पक्ष्यांनी खाल्लेलं सगळं फेकून द्यायचं, आपण पण नाही घ्यायचं खायला ते. हां बरोबर. हा त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं, खातात तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी दाखवते बघा. आम्ही अधेमध्ये जेव्हा आम्हाला असं वाटतं ना खाऊस, आम्ही काढतो आणि खातो. सध्या कुठे अजून काय लाल नाही झाले ते बघा. आणि अजून मोहरत पण चाललेला आहे. आतल्या साईडला बघायला पाहिजे. आत्ता ह्या वर्षी छान मोहरलं आहे आपलं झाड हे बघा. त्या साईडला बघा तिथे हे बघा कारलं तयार झाले. 2 कारले आहेत घरात काढलेली. वेळ तर ही छान झाली आपली कारल्याची. अरे मध्ये तुटलं. 1 मिनिट मी काढून घेते. लपून बसलेलं दिसत पण नाही. हे बघा हे दुसरं पण आहे. 2 आहेत घरामध्ये. म्हणजे मला आज ही भाजी खायला होईल कारल्याची. अशी पण मला आवडते ना कारल्याची भाजी. हे बघा किती छान तयार झालेले आहेत. मस्त झाले. कुठली वांगी? वांगी ह्या वांग्याच्या रूपाने पण टाकायचं ना ते खत. ही बघा वांगी आपल्या बागेतली. ह्या झाडाची पहिली वांगी आहेत. त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते. ही बघा 2च वांगी काढली. अजून आहेत झाडावरती वांगी, पण ती लहान आहेत. म्हटलं ही तयार झालेली आहेत ना, ती म्हटलं काढून घेऊया. ए शेरू गेला झाडा गाडीच्या मागं. तर हे बघा हे असं त्यांचं असतं. गेला ना धावत. गाड्या आल्या ना की लगेच धावायच्या मागे. बागू माझा आला खेळून. पटकन मिरची पण साफ करून घेतली. आता घरात जायचंय काम करायला, पण म्हटलं आधी जरा वाघ्या शेरू कुठे गेलेला तो? गुजू कुठे गेलेला? लबाड शेरूला ना पुढे बांधलंय तर तो कुटकुट करतोय. त्याला यायचं इथे बसायला,
पण मी इथे मिरची साफ करत होती ना, त्याच्यामुळे त्याला आणलेली नाही. हा आत्ताच आला इथे येऊन बसलाय, तो बघा आला. हां म्हणजे आपण ग्रुपने बसलेलं असेल ना, मग त्याला असं हे होतं, मला एकट्याला टाकतात आणि ही लोक काय करतात, बस इथे माणसांमध्ये पाहिजे, जरा एकट्याला आवडत नाही शेरूला आपल्या. दोघं पण तशीच आहेत, हा पण तसंच आहे. बशा खाली, बशा बशा. काय नाही, आम्ही खाऊ नाही खात आहे, आम्ही गप्पा मारतोय. चला आता ऊन बघा आलेलं आहे आणि आपली कामं सुरू झालेली आहेत घरातली. आता बागेतलं थोडंफार जे काही काढले ना तुम्हाला दाखवते. म्हणजे मगाशी बघा भाजी काढली ती दाखवली आणि आत्ता कुणालच्या वाणी हा कढीपत्ता काढलेला आहे. आपले एक कस्टमर आहेत, त्यांना कढीपत्ता हवा आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पार्सलमधने हा कढीपत्ता जाणार आहे. पण तो 2 दिवस सुकवणार आणि मग पाठवणार आहे, कारण असा हिरवा जर का पाठवला तर पाणी सुटून खराब होऊ शकतं त्यांचं पार्सल. त्याच्यामुळे हा केळीचा घड एक काढला आहे, वेलची केळ, आणि जाम काढलेले आहेत थोडेसे. त्यातले 1-2 जाम खाल्लेले आहेत मी बसून बसून मस्त गोड लागतं तो. आता हे थोडेसे आहेत ना, ते कुणाला देते खायला. तर अशा प्रकारे बागेतलं आपलं बघा हे सगळं निघालेलं आहे आजचं. शेरू बोलतो, आई कोणाशी बोलते. चला बघा ऊन पण आता आलं आहे, आता मिरची सुकवायची आपल्याला. आता मी ह्या दोघांना खायला देते आणि किचनचं काम थोडंसं करणार आहे, ते तुम्हाला मी आता दाखवते काय करायचं ते. मग तुला परत फोन करू काय? फोन कर. चालेल, ठीक आहे. तर ही मुगाची डाळ मला आत्ता बनवायची आहे, दुपारसाठी तर जरा भिजवले. आणि ही उडदाची डाळ 2 वाट्या हे संध्याकाळसाठी आत्ता भिजत घालते, छानपैकी भिजेल. आता वाजलेत किती सकाळचे, मला असं वाटतं काहीतरी 9:30-10 वाजले असतील. एक 4-5 तास भिजले तरी पण चांगलं असतं. जरा धुवून घेते आणि मग त्यात पाणी घालते. चला चला चला, काळोख झाला बाबा सही कामं होईपर्यंत. हे बघा प्लास्टिक आहे ना, म्हणजे गुंडाळून ठेवलं होतं, वारा आला सगळं परत एकत्र झालं. जाऊ दे. आणि त्यातून बघा झाडू मारायची बाकी आहे. कपडे आत्ता धुतले. तर आता संध्याकाळ झालेली आहे. वाघे आणि शेरू यांचा राऊंड चालला आहे. आत्ता जरा थोडंसं जरा निवांत, दिवसभर नुसतं काम चालू, मसाल्याचं काम आपलं चालू आहे ना. ते थोडीशी मिरची ना साफ करायची बाकी होती, ती आता करून घेतली. आणि बाकी घरातलं कपडे हे ते सगळे आत्ता धुतले संध्याकाळच्या वेळेस, कारण खूप असं काम होतं आपलं मसाल्याचं आणि हेचं असतं. आता म्हटलं एक राऊंड मारूया, मग जरा बरं वाटतं ना. त्याच्यामुळे वाघ्याशरू चला, ह्यांना पण दोघांना जरा फिरवलं ना संध्याकाळचं की जरा रिलॅक्स होतात. म्हणजे दिवसभर मग ते उन्हाने पण हैराण झालेले असतात ना गरमीमुळे. वाघ्यात आपला सकाळी बाथरूममध्ये शिरला काहीतरी 11:30च्या दरम्यान. तो आत्ता किती वाजले, 6:45 होऊन गेलेत. आता तो बाथरूमच्या बाहेर आलेला आहे. हे बघा आता बरं वाटतं ना संध्याकाळचं, फक्त पक्ष्यांचा आवाज बघा. डाळ भिजवली होती मेदूवड्याची सकाळी, पण आता अजिबात ताकद नाही आहे मेदूवडे बनवायची. त्याच्यामुळे उद्या सकाळी ते बनवणार आहे मी नाश्त्यामध्ये. आता कुणालच्यावर म्हटलं की बुर्जी वगैरे काहीतरी बनवूया, आज वार शुक्रवार आहे ना. आणि चपाती वगैरे आणि दुपारचं थोडंसं जेवण आहे. हे असं दिवसभर काम करून मग संध्याकाळी इतकं थकायला होतं ना म्हणजे मी असा विचार केला की बनवीन, पण आता अजिबात माझ्यामध्ये एनर्जीच नाही आहे. त्याच्यामुळे रात्रीचा मेनू फिक्स झाला आहे. आणि बुर्जी कुणालचे बाबा छान बनवतात, तेच बनवणार आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे फक्त आता चपात्याचं काम आहे आणि डाळ भात वगैरे आहे दुपारचा. चला जाऊया घरात. एक असं राऊंड मारला बरं वाटतं जरा. पक्ष्यांचा आवाज बघा. सावकाश जेवा. वाघ्याशरूला आधी जेवायला दिलं. संध्याकाळचा दिवाबत्ती करून झालेला आहे. वाघ्याशरू यांना आता लवकर जेवायला दिलं, कारण आता मी आणि कुणाल जेव्हा आम्ही 2 जण पॅकिंग करायला बसणार आहोत. कुणाला अजून आलेलं नाही आहे, तर बघा टेबल रिकामी. आणि आता पॅकिंग करायला बसल्यानंतर थोडासा वेळ जाईल. उगाच म्हटलं त्यांना लेट नको व्हायला, त्याच्यामुळे त्यांना जेवायला दिलं आहे. भाजी करायची बाकी आहे, बुर्जी बनवायची ना, ते कुणाल जेव्हा बनवणार आहेत. आणि म्हटलं 1-2 भाकऱ्या टाकीन, बाकी डाळ भात वगैरे आहे दुपारचं. आज माहिती आहे काय झालं असतं काम, पण ते कुणालच्या जरा बाहेर गेले होते आज. त्यांचं जरा काम होतं म्हणून बाहेर गेले, त्याच्यामुळे मग राहिलं जरा थोडंसं जरा गडबड झालं. म्हणजे सगळं टाईम मॅनेजमेंट थोडंसं जरा इकडं तिकडं झालं आणि त्याच्यामुळे जरा लेट झालं मग. आणि आत्ता ते पीठ आहे ना, काय पण करून पॅकिंग करायचंच आहे, कारण पूर्णपणे थंड झालेले आहेत ती. आणि एकदा पॅकिंग झाली ना की मग तुमचं कुरिअर करायला पण बरं ना मला असं. त्याच्यामुळे शेरू हळू रे, शेरू बाबा आहे जंगा करून. थांब बस देता बागेला खाऊ दे.
तर कुणालच्या बाबांनी तर सुरुवात केलेली आहे पॅकिंग करायला. मग कुणाला आला का मग तो पण येईल हाताशी, पटकन ना होऊन जाईल. म्हणजे सगळं होईपर्यंत साधारण 1-1.5 तास तरी जाईल. त्याच्यामुळेच म्हणजे ह्या दोघांना आधी जेवायला दिलं, म्हणजे मग चिंता नाही मला. मग कुणाला केला फोन परत? फोन परत नाही केला. नाही लाव ना परत एकदा. तो बोलला आता परत. तेच ना बघा ना, काळू झाला अजून नाही आला तो. चला आता हे करून घेते आणि मग किचनचं पण काम थोडंसं आहे. 8 वाजता आले काय, 8 वाजले काय. सिरियल बघायला ना. हा, बरोबर आहे. काय त्या सिरियलचं नाव? त्याला आवडतात ती कुठलं तरी सिरियल आहे बघतो तो. देवाची आहे कुठली तरी. गणपती सिरियल. हा, गणपती बाप्पाची एक सिरियल लागते ना हिंदीमध्ये ना. ती बघतो. ती बघतो. आणि ते जेठालाल. जेठालाल. हां, या 2 सिरियल कुणालच्या ठरलेल्या. हां. तो येईल बरोबर. 8 वाजता आले. तर आज दिवसभर कामाचा इतका लोड होता आणि कुणालचे बाबा बाहेर गेले ना, त्याच्यामुळे खूप माझी अशी अडचण झाली होती. म्हणजे एकटीवरती सगळा भार पडला होता आणि कुणालच्या बाबा का जोडीला असलं की थोडासा कामाचा भार की नाही हलका होतो. आणि त्याच्यामुळे जास्त असं काही मी शूटिंग केलं नाही दुपारच्या नंतर. सकाळी जितकं जमलं तितकं शूटिंग केलं आणि आता मग संध्याकाळच्या वेळेस मग शूटिंग करायला की नाही सुरुवात केली. म्हणजे सध्या आपलं मसाल्याचं वगैरे काम इतकं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे खूप असा कामाचा म्हणजे काय म्हणते मी ताण आहे सध्या. तर इथे बघा आता पॅकिंग आम्ही दोघांनी अर्धी करून घेतली. त्याच्यानंतर इथे कुणालनी ना कांदा टोमॅटो चिरून ठेवला होता आल्यानंतर. तर कुणालच्या वारी पटकन बुर्जी बनवून घेतली. तोपर्यंत माझं बाहेर पॅकिंगचं काम चाललं होतं. बुर्जी बनवून झाल्यानंतर इथे बघा नाचणीच्या 4 भाकऱ्या पटकन आहे ना बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आम्हाला कोणा की नाही जेवायला बसायचं होतं. जेवायला चला म्हटलं. वाजले किती? आज कामाचं उद्या जेवण. किती बाकी आहे अजून? झालं ना. यात आहे ना सगळं भरून जाऊ डायरेक्ट सकाळी. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आज फारसं असं काही शेअर करता आलं नाही आहे, पण जितकं शक्य झालं तितकं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. खूप खूप धन्यवाद.